उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं। त्यांच्या एकत्र येण्यानं राजकारणात मोठा भूकंप करणारी भेट ठरली आहे। या भेटीनंतर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासह अनेक नेत्यांनी या एकतेला नाटकी एकजूट असं ठरवलंय। मात्र यावर आता स्वतः उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजपच्या पोटात दुखतंय, कारण घरातले दोन भाऊ एकत्र आलेत आणि आता त्यांचं गणितच बिघडलंय। उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांच्यासोबत चर्चेचं महत्त्व अधोरेखित केलं आणि हे नातं केवळ राजकीय नाही तर रक्ताचंही असल्याचं स्पष्ट केलंय। भाजपच्या नेत्यांचं बूड जळतंय, पण सांगताही येत नाही आणि कुणाला दाखवता येत नसल्याची टीका करीत भाजप आणि विरोधकांची खिल्ली उडवली आहे। पाहुयात काय म्हणालेत उद्धव ठाकरे। मी त्यांची मानसिकता समजू शकतो, कारण मूळ भाजप हा मेलेला आहे, त्याचाच खून या लोकांनी केलाय। आणि त्यांचं जे काय रुदाली चालू आहे, रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे, त्याच्यामुळे ते जे काय ऊर बडवायला त्यांनी बाहेरच्या पक्षातले, अगदी आमच्या पक्षातले सुद्धा ऊर बडवे घेतलेत, काँग्रेसचे ऊर बडवे घेतलेत, राष्ट्रवादीतले सगळे देशभर इतर पक्षातले ऊर बडवे घेतलेत, कारण भाजपा मेलाय। मूळ जो भाजपा होता, ज्याची शिवसेनेबरोबर युती होती, तो भाजपा या लोकांनी मारून टाकला आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे ऊर बडवतात, ते ऊर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाहीयेत, त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात। त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो, पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल, हे अत्यंत विकृत आणि हिंसक वृत्तीचे माणसं आहेत। बघा, आम्ही एकत्र आल्यामुळे मी पहिलंच म्हटलं की यांच्या बुडाला आग लागलेली आहे, त्याच्यामुळे ती बुडाची आग दाखवता पण येत नाही आणि सगळ्यांसमोर शमवता पण येत नाही, करणार काय।